करायच्या आधी आपल्याला बघ शिस्ती बोलायसाठी एकदा जोरदार काढावं. पण मला सांगून लाईट बंद करायची ना. मी आपल्या टॉर्च घरचे माझ्या तोंड धरली असते. असं एका कीर्तनात लाईट गेली खालून एक म्हातारी म्हणली फक्त हाताने टाळी विठ्ठला. काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. आई इकडे लक्ष द्या फक्त तुम्ही बोला पोरांनो इकडे लक्ष द्या. ऐका राजा तुमच्यासाठी अभंग घेतलाय फार गोड आहे आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील. फक्त माझं ऐका इकडे लक्ष द्या. आई तुकोबाराय म्हणले काय सांगू आता संताचे उपकार. आता तुम्ही सगळ्यांनी बोलायचं आधी पुरुष मंडळी तुकोबारायांचा अभंग अशा फिट देण्यात राहील. काय सांगू आता संताचे थोडं मोठे ना. काय सांगू आता संताचे करेक्ट. आता शांत आई तुम्ही इकडल्या पट्ट्यातले आपल्या बचत गटाचे त्यातले पटकन काय सांगू आता संताचे. वा थोडं मोठे. काय सांगू आता संताचे करेक्ट. आता तुम्ही हा काय सांगू आता संताचे करेक्ट. आता सगळ्याला कळालं. ऐका तुकोबाराय म्हणले काय सांगू आता संताचे उपकार संताचे आमच्यावर उपकार आहे. आता ऐका बरं जगद्गुरु तुकोबाराय देहूत गेले सर आणि देहूत गेल्यावर तुकोबाराय म्हटले तुकोबा काय म्हणतात गावातल्या लोकांना गावातल्या लोकांना ऐका रे या संताचे आमच्यावर उपकार आहे. गावातला एक जण तुकोबांना उठून म्हणला हो तुम्ही म्हणताय संताचे उपकार आहे संताचे उपकार आहे संताचे उपकार आहे मग तुम्ही कोण आहे. कारण आपण सगळे म्हणतो की नाही बोला श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज की. अहो तुकोबा तुम्ही सुद्धा संत आहे ना. मग तुम्ही जर संत असाल तर तुमचा सुद्धा आमच्यावर उपकार असला पाहिजे. आता ऐका अभंगाचं पहिलं चरण आहे काय सांगू आता संताचे उपकार. आई तुम्हाला संताचा उपकार सांगतोय. बाकीच्या संतात हे बडबड करू नका. जी मावशी कीर्तनात बसून बडबड करते ती पुढच्या जन्मात बेंडकी होती. मी सांगत नाही शास्त्र सांगतो कीर्तनी बाईसनी बडबड करील जो कोणी बेंडूक होनी येईन जन्मा. म्हणून इकडे लक्ष द्या आई. आता फक्त इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराय गावात गेले आणि देहूत जाऊन जगद्गुरु तुकोबारायांनी गावातल्या माणसाला सांगितलं. माणसांनो संताचे आमच्यावर उपकार आहे. पोरांनो संताचे आमच्यावर उपकार आहे. जगद्गुरु तुकोबारायांना गावातल्या माणसाला प्रश्न केला असं का हो तुकोबा तुम्ही सुद्धा संत आहे ना मग तुमचा सुद्धा आमच्यावर काय असला पाहिजे. हे आई काय असला पाहिजे उपकार असला पाहिजे. मग संताचा उपकार आहे का संताचा आमच्यावर उपकार आहे का सांगतो. इकडे लक्ष द्या. ऐका जरा बारी. जगद्गुरु तुकोबारायांचा उपकार सांगतो तुमच्या लक्षात येईल संताचा उपकार आहे का. तुकोबाराय घेऊन गेले आणि गावातल्या माणसाला सांगितलं गावातल्या माणसांना अरे देवाने एवढा पवित्र नरदेव तुम्हाला आम्हाला दिला. हे हात देवानं दिले पाय देवानं दिले तोंड देवानं दिले. आता जाऊ द्या तोंड देवानं दिले हात देवानं दिले. गावातल्या लोकांना तुकोबांनी सांगितलं. तुकोबांनी सांगितलं द्या सोडून इमानदारीने मी तुम्हाला सांगतो आई फक्त इमानदारीने सांगा परवा हात देवानं दिले का नाही. वा पाय कोणी दिले बोला ना. हे राजा बोला ना मोठे तुमच्यासाठी कीर्तन आहे गड्या. हात कोणी दिले वा पाय आता काही काम आई ना देवानी इथं नाही आवाज येत घरी घरी. मी आहे ना मी म्हणून राहिले रे दुसरे असतील भाऊ. तो मी मनातल्या मनात म्हणतो तू गेली असती तर मी तिसरी केली सध्या भोकाळा असा आहे कोणतीच भेट आहे. महाराज होतच राहिलो तुमचं इकडे लक्ष द्या. आता आई सगळ्यांनी बोलायचं इकडे लक्ष द्या. अरे बोलायचं कुठे हे माणसाला कळलं पाहिजे. अरे इकडे तिकडे बोलण्यापेक्षा देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही गोष्ट.
आई ए ऐका तुकोबारांनी एवढं त्या माणसाला सांगितलं हाताला टाळी वाजवा मुखाने भजन करा. एका माणसाला तुकोबाने प्रश्न केला हो हे हात काय जेवण दिलं का? तुकोबारा म्हणले मग तो आजन दिले का? देवे दिला देह त्याला अजून एक जोडून प्रमाण आहे बरं का मला दिले इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय हे प्रमाणाचं जरा तुम्हाला जड जाईल सोपं आपलं खुरपायला गेलेल्या भाषेत यावनी सांगतो इकडे लक्ष द्या. ऐका तुकोबराय म्हणले देवानं हात दिले पाय दिले जाऊ द्या तुकोबरायांचं सोडा इमानदारीने फक्त तुम्ही बोला. आई देवानं हात दिले देवानं पाय दिले कान कोणी दिलं पुढे नाक कोणी दिलं तोंड कोणी दिलं इथं बसलेले चटणावाल्या सगळ्या मावशी इमानदारीने सांगा ज्यांच्या ज्यांच्या चटणे चमकत येत सगळ्या सांगतो इकडे लक्ष बघू ना इमानदारीने सांगा इथं बसलेले चटणावाल्या आज कान देवान दिले नसते तर चष्म्याच्या दांड्या पुढे ठेवले असते. बरोबर आहे बरोबर आहे. आणि मग हेच तुकोबाराय म्हणजे काय अरे त्या देवानं हात दिले देवाला पाय दिले देवाला तोंड दिले मग एक काम करा हे दिलंय कशाला याचा विचार करा ना. तुकोबाराय म्हणले कशाला दिला गावातले लोक म्हणले काय दिले हात तुकोबाराय म्हणले टाळी वाजवावी आणि बुढी उभी राहावी वाटही चालावी पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा आनंद. आता इकडे लक्ष द्या गावातल्या लोकांकडे तुकोबाराय गेले ए पळो इकडे लक्ष द्या जरा बारी. तुकाराम महाराज गावातल्या लोकांकडे गेले आणि गाव ऐका संताचा उपकार कळलं तुम्हाला तुकोबारायांचा आमच्यावर काय उपकार आहे अभंगाचं पहिलं चरण कळलं. ऐका तुकोबाराय गावातल्या लोकांकडे गेले गावातल्या लोकांना उपदेश करायला लागले माझ्यासोबत पंढरपूरला चला जाताना हाताने काय वाजवा टाळी वा मुखाने देवाचं काय घ्या बोला ना जी मावशी बोलणार नाही तिला आता तिच्या शेजारची शपथ बरोबर तुम्ही बोला. तुकोबाराय गावातल्या माणसाकडे गेले आणि गावातल्या माणसाला सांगितलं हाताने काय वाजवा मुखाने देवाचं काय घ्या आणि माझ्यासोबत पंढरपूरला तिथं एक नदी आहे आणि तिचं नाव शांत खुशाल हा म्हणता तिचं नाव काय तिचं नाव चंद्रभागा आहे. माझ्यासोबत पंढरपूरला चला हाताने टाळी वाजवा मुखाने भजन करा चंद्रभागेमध्ये स्नान करा आणि स्नान झालं का देव दिसेल. त्याचे पाय कशावर आहे विटेवर आहे हात कशावर आहे विटेवर आहे. तो जगाचा मालक दिसेल. एक काम करा त्याच्या पायाला मिठी मारा ऐसा लाभ बांधा गाठी का विठ्ठल पायी पडे मिठी. आणि जर तुम्ही त्याच्या पायावर मिठी टाकली तुमचं मस्तक देवाच्या पायावर ठेवलं तर काय होईल मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. तुम्हाला देव अमर केलं अमर केल्यावर काय होईल पुन्हा जन्म नाही मृत्यू नाही मरण माझे मरून गेले आणि मग काय होईल तुम्हाला सुख भेटेल सर्व सुखाचे आगर आणि बाप रखमा देवी. आता ऐका आता जगद्गुरु तुकोबारायांनी गावातल्या लोकांना सांगितलं हाताने टाळीवाचा मुखाने भजन करा माझ्यासोबत पंढरपूरला चला तुम्हाला देव भेटेल. ऐका संताचा उपकार कळेल. माई बाप मागं बसलेले सगळ्या गावातल्या लोकांनी तुकोबारायांचं ऐकलं. गावातले लोक म्हणले तुकोबा अहो कधी जायचं. तुकोबा म्हणले कल करे सो आज करे आणि आज करे सो आत्ता चला ना. गावातले लोक म्हणले तुकाराम महाराज आता 10 वाजत आले आता काय पंढरपूरला जायचा टाइम आहे का आता खाऊन झोपायचा टाइम आहे. एक काम करा तुम्ही सकाळी या आपण सकाळी पंढरपूरला जाऊ.
पोरांनो प्रसंग फार गोड आहे, आजपर्यंत ऐकला नसेल एवढा एक प्रसंग घरी घेऊन जा, सफल होईल माझं कीर्तन. ऐका रे आई, गावातल्या लोकांना तुकोबारांनी सांगितलं माझ्यासोबत पंढरपूरला चला. गावातले लोक म्हणले तुकोबा तुम्ही घरी जा आणि तुम्ही घरी जाऊन झोपा, सकाळ झाल्यावर माझ्याकडे या, आपण सकाळी पंढरपूरला जाऊ. आई इकडे लक्ष द्या. आता तुकोबारा इतके मंडपाच्या बाहेर गेले, पण तुकाराम महाराजाच्या पुन्हा लक्षात आलं हे लोक हुशार आहेत. तुकोबारा इतके मंडपाच्या बाहेर गेले, गाडी इतके गेले, पुन्हा माग आले. आणि मग तुकोबारा गावातल्या लोकांना म्हणले तुम्ही नक्की येणार आहे का? तुम्ही माझ्यासोबत पंढरपूरला येणार आहे ना? तुम्ही जाऊ नका पण हात म्हणा ना. तुम्ही माझ्यासोबत पंढरपूरला येणार आहे का? हाताने काही मुखाने त्याचं नाव. तुकोबारा गावातल्या लोकांना म्हणले उद्या तुम्ही नक्की येणार का? गावातले लोक म्हणले 100% येणार. जा. तुकोबारा जायला निघाले, पण पुन्हा त्यांच्या लक्षात आलं हे मातकुळीची काही काही चॅप्टर आहेत. सत्याचं नारळ घेते पण काल्याला फरार होते. आपलं हे इकडे लक्ष द्या. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीचे जेवून जा. विठाला आई जगद्गुरु तुकोबारा घरी गेले. वेळ थोडा कमी म्हणून धावत्या वेळात सांगतो. कोराव ऐका, एवढा एक मुद्दा लक्षात घ्या. तुकाराम आई तुकोबारा घरी गेले आणि तुकोबारा घरी जाऊन झोपले. जसे तुकोबारा झोपले तसा गावातल्या एका माणसानं तुकोबाराला झोपलेलं पाहिलं आणि पळतच गावात आला, आवाज दिला झोपले झोपले झोपले. कोण? मडकी महाराज. कोण? तुकाराम. झोपले रे. गावातल्या लोकांनी सांगितलं तुकोबा झोपले. हा शब्द ऐकल्या सगळं गाव खाली बसलं. एक जण भरायला भाऊ ते आता झोपले पण सकाळी येणार आहे आणि आपल्याला घेऊन सकाळी येणार आहे आणि आपल्याला घेऊन. कारण जाताना तुकोबारा सांगून गेले होते आप्पा मी पुन्हा येईन. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. विठ्ठल माझे विनोद करायला बी थोडीशीच माइंड लागत. हे आहे सिस्टीम. तिकडे लक्ष द्या. काल माझ्या हातात सफरचंद होते मावशी, सफरचंद. आणि चालता चालता का मी मावशी म्हणलं मावशी या पिशीत काय आहे? जर सांगितलं तर हे सगळे सफरचंद तुम्हाला. तरी काही कळलं नाही. मी म्हणलं आता आज रे याच्या पुढे मी म्हणलं याच्यात किती सफरचंद हे जर सांगितलं तर हे 6 सफरचंद. तरी ती म्हणली मला ऑप्शन द्या. म्हणलं हिला UPC बसावं लागलं. जगद्गुरु तुकोबारा घरी गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांच्या विरोधात गावातल्या लोकांनी मीटिंग घेतली. माझा विषय संपला, माझा मुद्दा लक्षात घ्या. तुकोबारांच्या विरोधात मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्याच्या नंतर गावातले लोक बोलायला लागले सकाळी येणार आहे आणि आपल्याला पंढरपूरला घेऊन जाणार आहे. एक जण म्हणला भाऊ जाणं तर व्हायना पण गेलो तर आपल्या जीवनातले 15 दिवस वायाला जातील. दुसरा म्हणलाय तुकोबा म्हणतात देवाकडे चला, हाताने टाळी वाजा, मुखानं भजन करा, देव भेटल आणि सुख भेटल. त्यांना भेटलं का? त्यांना भेटलं. एक म्हणलं त्यांना भेटलं नाही माहित नाही पण बायको मेली हो त्यांची. तुकोबारांची पहिली बायको मेली. एक म्हणलं लय नको बोलू होते दुसरी की तुकोबारांची 2 बायका. एक म्हणला रे पोरगं गेलं. दुसरा म्हणलाय संसाराच्या गप्पा नको मारू, परमार्थाचं सांग. एक म्हणला तुकाराम महाराज म्हणतात हाताने टाळी वाजा. आपल्याला तरी टाळी वाजायला लावते, ते काय वाजते टाळ. तो टाळ मी फुटलाय. दुसरा म्हणला इना बी तुटलाय. चौथ्याने तर प्रमाणात दिलं फुटकाची टाळ तुटकाची विना, देवाला देवघर. याच्याच घरात देवाला देवघर नाही. आम्हाला म्हणतोय देवाला तुला काय घराय? लोक म्हणले बाकीचे गप्पा आणू नका, ते सकाळी येणार आहे आणि आपल्याला घेऊन काय करायचं? काहीच करू नका. तुकोबांचा अपमान करा. आता जरा ऐका बारीक. गावातले प्रतिष्ठित राजकारणी पुढारी भिडारी हे सगळे जरा बारीक ऐका. जगद्गुरु तुकोबारांचा अपमान करायचा ठरवला. इथं बसलेले प्रतिष्ठित मंडळी फक्त माझी एक विनंती, इमानदारीने बोला. उभ्यावर हात ठेवून सांगा जगद्गुरु तुकोबारांचा अपमान करायचा ठरवला. आता फक्त माझा एकच मुद्दा आहे, जगद्गुरु तुकोबारांना त्रास देऊच झाला का मातकुळीत झाला?
तुकोबरायांना त्रास देऊत झाला का आपल्या गावात झाला? ज्ञानोबरायांना त्रास त्यांच्या गावात झाला का आपल्या गावात झाला? पटकन बोला, इकडे लक्ष द्या. तुकोबरायांना त्रास देऊत का मातपुडीत? ज्ञानेश्वर महाराजाला त्रास आळंदीत का आपल्या गावात? नाथ महाराजाला त्रास पैठण मध्ये का आपल्या गावात? मग तुम्हाला त्रास तुमच्या गावात. विठ्ठल विठ्ठल हा समाज आहे. आणि लक्ष द्या बरं का माईबाप, याच्या 17 जणांनी सप्ताह केला ना, तुम्हाला सुद्धा विनंती आहे, तुम्ही किती चांगला सप्ताह करा, किती चांगलं कार्य करा, हा समाज नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही गड्या. पण लक्षात ठेवा, लोकांनी नाव ठेवायचं सोडून देवा. अरे लोकांना आवडावं हे काय करताय? तुमचा सप्ताह देवाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही. अरे हा समाज असा आहे बरं काही. आपल्या भारत देशातली माणसं अशी आहेत, आपल्या लोकांचं असं आहे, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांच्या विरोधात गावातल्या माणसाने मीटिंग घेतली. तुकोबाराय घरी झोपले होते. तुकोबा सकाळी येतील, त्यांचा अपमान करायचा, काय करायचं असं म्हणून सगळ्या गावांनी पैसे गोळा केले. ऐका मातकुळी, आणि सगळ्या गावांनी पैसे गोळा केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान करण्यासाठी गावातल्या लोकांनी वाहन विकत आणलं. वाहन. ऐका रे आई, ऐका रे ताई, माग बसलेल्या इकडे बसलेल्या सगळे मायबाप ऐका. जगद्गुरु तुकोबारायांच्या विरोधात गावातल्या माणसाने बटळे महाराज वाहन विकत आणलं. आणि वाहन काय? तर तुकोबारायांच्या विरोधात अपमान करण्यासाठी गाढव विकत आणलं. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. ऐका, इकडे लक्ष असू द्या आई. त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या विरोधात वाहन आणलं गाढव. सकाळ झाली, जगद्गुरु तुकोबाराय गावामध्ये आले आणि गावातल्या लोकांनी तुकोबारायांना सांगितलं, तुम्ही आम्हाला पंढरपूरला नेणार, आम्ही हाताने टाळी वाजवणार, मुखाने देवाचं नाव घेणार, चंद्रभागेचं स्नान करणार, आम्हाला देव भेटणार, म्हणजे तुमचे आमच्यावर उपकार होणार. तुकोबा म्हणले, येथे उपकारासाठी याची आम्हा करणे काम आणि बीज वाढवा देणं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. अरे हे आमचं काम आहे. तुम्ही माझ्यासोबत चला, माझे काही उपकार होणार नाही तुमच्यावर. उपकार करण्यासाठी जन्माला आलो, चला. पोरांनो, सगळ्या गावाला तुकोबाराय पंढरपूरला घेऊन चालले. लोक हाताने टाळी वाजवायला लागले, मुखानं देवाचं नाव घ्यायला लागले. पण तेवढ्यात एकानं आवाज दिला, तुकोबा थांबा. तुकोबारायांनी मागं वळून पाहिलं, कोण आहे बा? गावातला एक माणूस धावकाला सांगितलं, थांबा ना, तुम्ही आता पंढरपूरला जाणार, आम्हाला देव भेटणार, तुमचे आमच्यावर उपकार होणार, म्हणून आम्ही सुद्धा तुमच्यावर आता उपकार करणार. काय? जाताना तुमचे पाय दुखू नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी वाहन आणणार. तुकोबा म्हणले, अरे कशाला वाहन, काय गरज आहे नको मला. नाही नाही, आम्ही प्रेमानं आणलंय. ऐका बरं काही. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर गावातल्या लोकांनी वाहन आणलं. काय? बोला ना, मागच्या झोपल्या का काय? नाही ना, नाही. तुकोबारायांच्या समोर गाढव आणलं. काय आणलं? आता ऐका, माझी विनंती आहे तुम्हाला, जरा बारीक बोलतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे साधी व्यक्ती नाही. तुकाराम महाराज म्हणजे आपल्या गावातला तुकाराम नाही. तुकाराम महाराज म्हणजे कोण? ऐका, अरे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण संस्कृत भाषेतलं व्याकरण मराठीमध्ये केलं आणि 4000 अभंग निर्माण केले. त्यांचं नाव जगद्गुरु. काय अधिकारी माणूस बरोबर. एवढा अधिकारी तुकाराम महाराजांना जरा स्पष्ट सांगतो. ज्या तुकाराम महाराजांनी 4000 अभंग लिहिले, त्यांना कशावर बसवलं? बोला ना, बोला. त्यांना बिंदास बोला, काय घालू नका. त्यांना कशावर बसवलं? ऐका बरं का आई, ज्यांनी 4000 अभंग लिहिले त्यांना कशावर बसवलं? आणि त्यांचे 40च मडके महाराजांनी पाठ केलं तर आम्हाला 4 व्हीलर मध्ये बशी. काय अधिकार असेल? एक बोलू, जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर गाढव आणलं, गाढवावर बसवलं हे सगळ्या जगाला माहिती आहे बरं का आई. तुकोबारायांना गाढवावर बसवलं हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण त्याच्या पुढचं ऐका, तुकोबारायांना गाढवावर बसवलं, लोकांना वाटलं आता तुकाराम महाराज भांडतील, तुकाराम महाराज आपल्यासोबत भांडणं करतील, आणि भांडणं झाले का यांच्यासोबत पंढरपूरला जायचा संबंध राहणार. आई,
यांच्यासोबत पंढरपूरला जायचा संबंध राहणार. एक जण म्हणला बसा गाढवावर, तुकोबर ऐका राहय. तुकाराम महाराज गाढवावर बसले. बरो गाढवावर बसल्याच्या नंतर एक जण तुकोबरायला म्हणलं काय कस काय वाटतंय. तुकोबराय म्हणले बरोबर. एक जण म्हणला मग कस काय वाटतंय. तुकोबराय म्हणले गारगार वाटतंय. कारण मातकुळीच्या सप्त्यात कूलर लावून इकडे लक्ष द्या. आता एक जण म्हणला अरे गाढवावर बसवलं तरी याचा अपमान झाला नाही, भांडत नाही. एक काम करा, चूल पेटलेली आहे, चुलीचं काळा आनंद लावा तोंडाला. आता ऐका रे पोरांना. जगद्गुरु तुकोबा यांच्या समोर एक जण पळत पळत गेला, चुलीला हात पुसला, सगळा हात काळा केला आणि काळा केलेला हात तुकाराम महाराजाच्या तोंडाला लावून दिला. आई पोरांनो, माझी एक विनंती आहे तुम्हाला. हा समाज फार भयान आहे. आपण ज्या महाराष्ट्रात जन्माला आलोय, महाराष्ट्राला लागलेली एक वाईट सवय आहे. आपला माणूस मोठा होऊ द्यायचा, आपल्या माणसाला वर जाऊ द्यायचं. 3 वर्षापूर्वी एक बाई मेली आहे महाराष्ट्रातली, सिंधुताई. बोला ना गाड्या, मी पाय पडू का तुमच्या. सिंधुताई. आणि मरायच्या आधी पत्रकारानं प्रश्न केला. तुमच्या गावातले बरेच पत्रकार आहेत. एक पोरगा भेटला होता मला आता पहिलं, काय नव्हतं ते आपलं संग्रामचे वडील पत्रकार आहेत बरं का. पत्रकार जरा बारीक आहे का. त्या पत्रकारानं प्रश्न केला माईला, हे सिंधुताई, अगं तुझं पुस्तक अभ्यासक्रमाला कर्नाटक राज्यात आहे पण महाराष्ट्रात नाहीये. त्यावेळेस त्या बाईनं दिलेलं उत्तर आहे, पत्रकार दादा, हा महाराष्ट्र आहे आणि इथं मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं रे बाबा. मेल्यानंतर जिथं माणसं मोठी होतात ना त्याचं नाव. माझी विनंती आहे, एवढा चांगला सप्ताह केला ना, चांगलं म्हणा. अरे आपल्या माणसाला मोठं करा. आपल्या माणसाला त्रास आपली माणसं देतात महाराज. इतकी भयान परिस्थिती महाराज. मी एखादा शब्द लागल तुम्हाला माझा, पण आपल्या लोकांना अशी घाण सवय लागली. आपला माणूस वर गेला. आता हे बसलेले तरुण पोर आहेत ना, हे तरुण पोर आहेत ना, एवढे तरुण पोरं सप्त्याला आले, यांच्यासाठी टाळ्या वाजवायचा जोरात. एवढे तरुण पोरं सप्त्याला आले ना, आता याच्यात एखाद्या तरुण पोरांचं एखादी फॉर्च्युनर फिरचर घेतली ना, गावातला एखादं बनवलं वावर इकलं असं इकून ना, त्याच्या बापाचं होतं त्यांनी इकलं. बापाला वावरत नाही तर ही तो कोणाच्या बापाच. एखाद्याने चांगला बंगला बांधला ना, लाखाची मुंडकी मोडली असती. अरे मुंडकी मोडायला बी डोकं लागत बरोबर. माझी एक विनंती आहे. अरे आता तुम्ही बातम्या पाहता का, इंस्टाग्राम पाहता का. आता 3 महिन्यापूर्वी एक बातमी व्हायरल झाली. आई सगळ्यांनी ऐका गुरुजी. आता 3 महिन्यापूर्वी ऐका, आपल्या माणसाला त्रास देतात म्हणून सांगतो, लक्ष द्या. 3 महिन्यापूर्वी एक बातमी व्हायरल झाली. एबीपी माझा, झी 24 तास, IPN, लोकमत सगळीकडे. आणि त्या बातमीत असं होतं, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बरं का बरोबर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सगळ्या देशाचे पोराला बोलवले. फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना, भारत, सगळे मॉनिटरला सगळ्या देशाचे पोरं बोलवले. फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना, भारत. अमेरिकेत गेले सगळे पोरं. त्याच्यातलं एक पोरग भारतातलं गेलं. फक्त भारतातलं नाही गेलं, बीडचं नाही गेलं, आपल्या मातपुडीचं गेलं. पुढं अमेरिकेत. मावशी, अमेरिकेत गेला आपला पप्या, मातपुडीचा पप्या अमेरिकेत गेला. आणि अमेरिकेत गेले सगळ्या पोरांना त्यांनी खाली बसवलं. बसा रे. फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना, भारत. ऐका रे सगळ्या पोरांनो, आम्ही तुम्हाला एक मोकळी भरणी देणार. ही भरणी घ्या आपापल्या देशाचा आणि याच्यात खेकडे भरून घेऊन या. फ्रान्सचं पोरग उठलं, फ्रान्समध्ये गेलं. जपानचं जपान, इटलीचं इटली, चायनाचं चायना, भारताचं नुसतं भारतात नाही, महाराष्ट्रात नाही, बिडात नाही. मातकुळीत आलं, एका एरीत उतरलं, झाकण खोललं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 खेकडे भरले. आणि झाकण लावता झाकणच पडलं एरी नव्हतं चढायला उतरायला दावू. त्यांनी ते 10-11 खेकडे घेतले, झाकण पडलं एरीत. ते म्हणलं एरीत पडलं बिगर झाकणाचीच भरणी घेऊन एसटीत बसलं, पुण्याला गेलो. जसं पुण्याला गेलं तसं विमानात बसलो तर अमेरिकेत गेलो. इकडे लक्ष द्या जरा.
अमेरिकेत गेल्याच्या नंतर ते सगळे पोरं येऊन बसले होते. त्यांनी सांगितलं चला फ्रान्सचे खेकडे दाखवा. फ्रान्सच्या पोरांनी फ्रान्सचे दाखवले, इटलीच्या पोरांनी इटलीचे, चायनाच्या पोरांनी चायनाचे, जपानच्या पोरांना जपाननी, अमेरिकेच्या पोरांनी अमेरिकेचे. त्यांनी आवाज दिला भारत. आपला मातपुळीचा गडी होता, कांजी बिंजी करून वजनातच घ्या. अशी माग भरणी धरली होती. साहेब हे घ्या खेकडे. ते साहेबांनी ती बिगर झाकण्याची भरणी पाहिली, ते साहेबच कोमात गेले. ते म्हणले अरे झाकण लाव ना, खेकडे वर येते. त्या म्हणला साहेब मी भारताचा आहे. ते म्हणला तू भारताचा आहे पण हे आमचं भरीत करते झाकण लाव. ते म्हणला साहेब मी बीडचा आहे. बीडचं म्हणलं जरा घाबरलं ते म्हणला बीडचा आहे. अरे झाकण लाव ना. साहेब मी आष्टीच आहे. अरे झाकण लाव, खेकड्यावर येते चावते. साहेब मी मातपुळीचा आहे. ते म्हणला भाऊ तू मातपुळीचा आहे पण खेकडे चावते झाकण लाव ना. ते म्हणला साहेब टेन्शन घेऊ नका, हे खेकडे सुद्धा मातपुळीचे आहेत. ते म्हणला भाऊ हे वर येते ना. ते म्हणला साहेब येणारच नाही. ते म्हणला कस काय. ते म्हणला मातपुळीचे माणसं एकमेकाला वर येऊ देत नाही. हे तर खेकडे माझी विनंती आहे आपल्या माणसाला मोठं करायचं शिकायलाच. माझा मुद्दा संपला. एक लक्ष द्या. आपण पहिले चरणकडे जाणार मी. आई जगद्गुरु तुकारामांच्या विरोधात गावातल्या माणसाने मीटिंग घेतली. तुकोबारायांच्या तोंडाला कळा लावलं, तुकोबारायांना गाडवर बसवलं. ऐका रे पोरांनो. आणि तुकोबारायांना गाडवर बसवल्याच्या नंतर लोकांना वाटलं आता तुकोबा भांडण. आता तुकोबा भांडतील. पोरांनो तुकोबाराय भांडले नाही. तुकोबारायांच्या तोंडाला काळा लावलं तरी सुद्धा तुकोबाराय काही बोलले नाही. ऐका रे एक जण म्हणला तुकाराम महाराज गरीब आहे पण याची बायको डेंजर आहे. कारण जो माणूस गरीब असतो त्याची बायको ती सगळ्या भावकीला अशी दोरीतच मग बाया माहिती नाही नाही तिला आगावी आगाव तीच खानदानी आहे. नाही तर तुम्ही त्याचं वावर पोरला असतो. इकडे लक्ष द्या. ज्या घरातला माणूस गरीब त्या घरातली बाई म्हणला. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. आता या मनातल्या मनात म्हणलं तुम्ही कशी असो आज आमुष आहे तुम्ही तुम्हाला आपले माझा मुद्दा संपला. इकडे लक्ष द्या. ऐका जरा बारीक. आपलं कुठं राहतं इकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजाच्या तोंडाला काय लावलं. वा तुकाराम महाराजाला कशावर बसवलं. आता बस बस संपले. तुकाराम नका 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 एडिटर बोलू नका बोलू नका बोलू नका. इकडे लक्ष द्या. तुकोबारायांच्या तोंडाला काळा लावलं, तुकोबारायांना गाडावर बसवलं, तुकोबारायांनी भांडण केलं नाही म्हणून एक जण पळत पळत गेलं. तुकोबारायांच्या बायकोला आवाज दिला. तुमचा नवरा भोळा आहे, तुमचा नवरा साधू आहे, तुमचा नवरा संत आहे आणि लोकांवर उपकार करण्यासाठी पुढे घेऊन चालला होता. हे गेले असते हाताने काय वाजले असती, मुखाने त्याचं काय घेतलं असतं आणि चंद्रभागेमध्ये काय केली असती आणि एकदा स्नान झालं असतं तर यांना देव भेटला असता आणि यांच्यावर संताचा काय झाला असता उपकार. अरे गावातल्या लोकांवर उपकार करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय गावातल्या माणसाला घेऊन चालले. ए राजा जगद्गुरु तुकोबाराय गावातल्या माणसाला घेऊन चालले आणि त्याच माणसाने जगद्गुरु तुकोबारायांच्या तोंडाला काळा लावला. ऐका पण तरी सुद्धा तुकोबाराय भांडले नाही. तुकोबाराय काही बोलले नाही. तुकोबारायांच्या बायकोने पाहिलं, तुकोबारायांच्या बायकोच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, बाई रडायला लागली. ऐका बरं काही कोणीतरी बोलतोय गड्या. ए कोणावर नका रे राजा असतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या बायकोनं पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या बायकोच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तुकोबारायांची बायको रडायला लागली आणि तुकोबारायांच्या बायकोच्या डोळ्यातलं पाणी पांडुरंगाला बोलायला लागलं. देवा ए देवा, अरे मी भोळा आहे. अरे माझा नवरा भोळा आहे, माझा नवरा साधू आहे, माझा नवरा संत आहे रे. आणि तुझ्या दर्शनासाठी सगळ्या गावातल्या लोकांना घेऊन येत होता. हे लोक आले असते, मी हाताने टाळी वाजवली असती, मुखात भजन केलं असतं, तू भेटला असता
यांच्यावर उपकार करण्यासाठी माझा नवरा घेऊन चालला, पण या लोकांनी माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळं लावलं. या लोकांनी माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळं लावलं नाही का? पांडुरंगा, तुझी शपथ घेऊन सांगते, ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळं लावलं असेल आणि ज्यांनी माझ्या नवऱ्याला गाढवावर बसवलं असेल ना, त्यांचं वाटलं केल्याशिवाय मी राहणार नाही. तुकोबारायांची बायको जवळ गेली आणि तुकोबारायांची बायको तुकोबारायांच्या समोर गावातल्या लोकांकडे पाहून बोलली, माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळं लावणाऱ्यांनो आणि माझ्या नवऱ्याला गाढवावर बसवणाऱ्यांनो, तुमचं वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांच्या बायकोनं श्राप दिला. दादा, तुकोबारायांच्या बायकोनं श्राप दिला. ऐका भाऊ, ज्यांनी तोंडाला काळं लावलं बरं का मावशी, ज्यांनी तोंडाला काळं लावलं त्यांना काही नाही वाटलं, ज्यांनी गाढवावर बसलं त्यांना काही नाही वाटलं. तुकाराम महाराजलाच घाम फुटला. तुकाराम महाराज म्हणले, बाईनं श्राप दिला त्या हो खरा होईल, आणि खरा झाला तर यांच्या सगळ्याच कार्यक्रम होईल, यांच्या सगळ्याच कार्यक्रम झाला तर हे सगळे मरतील, आणि हे सगळे मेले तर ह्यो गाथा काय पुन्हा पाण्यात घालू का? गाथा कोणासाठी? जगाच्या कल्याण. तुकोबारायांनी असं बायकोकडे पाहिलं, इकडे लक्ष द्या जरा बारी. तुकोबारायांची बायको अशी कॅमेऱ्यापाशी उभं होती. कॅमेरा असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला गावडावं लागायच्या. तुकोबारायांची बायको अशी कॅमेऱ्यापाशी उभं होती आणि तुकोबारा इथं उभं होते. बरोबर, इकडे लक्ष द्या. तुकोबारायांच्या बायकोनं श्राप दिला, माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळं लावलं, तुमचं वाटलं होईल. हा शब्द तुकोबाने ऐकला आणि तुकोबानी बायकोला आवाज दिला, ओ जिजाबाई, इकडे या. तुकोबारायांच्या बायकोनं तुकोबारायांना आवाज दिला, तुकोबारायांनी आवाज दिला, जिजाबाई इकडे या आणि या लोकांना माफी मागा. लोकांना श्राप का दिला? का दिला श्राप लोकांना? तुकोबारायांची बायको म्हणली, महाराज तुमचा अपमान केला म्हणून मी लोकांना श्राप दिलाय. तुकोबारायांची बायको म्हणली, या लोकांना मी श्राप का दिला आहे का? यांनी तुम्हाला गाढवावर बसवलं, तुमच्या तोंडाला काळं लावलं ना, म्हणून या लोकांना मी श्राप दिला. तुकोबारायांनी बायकोला सांगितलं, या लोकांची माफी माग, या लोकांनी माझा अपमान नाही केला, या लोकांनी मला गाढवावर बसवलं, या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. घोडा नाही, बैलगाडी नाही आहे, फॉर्च्युनर, मर्सिडीज, ऑडी, जॅग्वार, टेस्ला, आता ती नवीन आली टाटा सियारा, हे नाहीये. हे गाढव आहे हो, आणि गाढवावर बसवलंय. महाराज तुमचा अपमान केलाय. तुकोबाराय काय म्हणले माहितीये काय? येडे, सगळ्या लोकांनी पैसे गोळा केले, गाढव विकत आणलं आणि मला गाढवावर बसवलं, स्वतः पायी चालतात. प्रेम आहे. तुकोबारायांची बायको म्हणली, आता कळलं तुम्हाला संताचा उपकार, आता कळलं अभंगाचं चिरण. तुकोबारायांची बायको म्हणली, गाढव विकत आणलं म्हणून प्रेम आहे, ठीक आहे, पण नाही बरोबर. तुकोबाराया, तुमच्या तोंडाला काळं का लावलं? आणि मग तुकोबाराय म्हणले, माझ्या तोंडाला काळं का लावलं? ऐक, मी यांना घेऊन पंढरपूरला चाललो होतो, तिथं माझा देव आहे, त्याचं नाव विठ्ठल आहे, आणि विठ्ठल दिसायला, अगं माझा देव दिसायला काळा आहे, म्हणून या लोकांना वाटलं असेल याचा देव दिसायला काळा आहे, हा त्या काळ्याकडे येतो, एक काम करायला लावतो, हाताने टाळी वाजवायला लावतो, मुखानं भजन करायला लावतो, देव आपला करून घ्या म्हणतो, तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्या म्हणतो. एक काम करू ना, याचा देव काळा आहे ना, याच्याच तोंडाला काळं लावून यालाच पांडुरंग म्हणून टाकू रे. लोकांनी माझ्या तोंडाला काळं लावलं, हे लोकांचं माझ्यावर प्रेम आहे ग. आता ऐका, महाराज तोंडाला काळं लावलं, गाढवावर बसवलं, तुकोबांना मारलं, पण इथं तुकाराम महाराजाचा उपकार कुठं आला? आता ऐका, तुकाराम महाराजाला मारलं, त्रास दिला, गावाच्या बाहेर काढलं, पण तरी सुद्धा माझ्या तुकोबारांनी 4000 अभंगाचा गाथा दिला. उपकार नाही तर काय केलं सांगा मला? उपकार नाही तर काय? आता ऐका, संताचा उपकार एक. दुसरा उपकार सांगतो, पोरांनो ऐका जरा. आता फक्त 2 मिनिटं ताईट बसा, डोळ्यात पाणी येईल तुमच्या, इकडे लक्ष द्या. पोरांनो, ज्ञानेश्वर महाराज माहिती आहे तुम्हाला? बोला ना, ज्ञानेश्वर माऊली माहिती आहे? ऐका पोरांनो, ज्या आळंदीत आम्ही राहतो ना, आई ऐका, ज्या पवित्र आळंदीमध्ये राहतो ना आम्ही, त्या आळंदीमध्ये ज्ञानोबराय नावाचे संत राहतात. मला सांगता सांगता मी थांबलो, इकडे लक्ष द्या. संताचा उपकार कळेल तुम्हाला. अभंगाचं पहिलं चरण लक्षात येईल आता तुमच्या. ज्ञानोबराय नावाचे संत राहतात.
आता फक्त इमानदारीने एक गोष्ट सांगा, ज्ञानोबरायांचे आई बाप मेले का मरायला भाग पाडलं? बोला ना. ज्ञानोबरायांचे आई बाप मेले का मरायला भाग पाडलं? करेक्ट. एक सांगू, ज्ञानोबरायांची आई आणि ज्ञानोबरायांचा बाप गेले. पोराओ, माझा मुद्दा फार गोड आहे. प्रत्येक पोराच्या डोळ्यात पाणी नाही आलं ना, महेश मडके नाव सांगणार नाही का? ज्ञानोबरायांची आई गेली, ज्ञानोबरायांचा बाप गेला, आणि ज्ञानोबरायांचे मायबाप गेल्याच्या नंतर मोजून 10 दिवसाच्या नंतर पिंडदान झालं. आणि पिंडदानाच्या नंतर मुक्ताई, ज्ञानोबरायांची बहीण मुक्ताबाई ज्ञानोबरायांच्या जवळ आली. ज्ञानोबरायांच्या बहिणीनं पहिला शब्द टाकला, दादा. भुकेनं व्याकुळ झाले, नेमकी खायचं काय? त्यावेळेस ज्ञानोबरायांनी काकेमध्ये बापाची जोडी घेतली आणि ज्ञानोबराय आळंदीमध्ये मधुकरीसाठी शिरले. परंतु इकडे लक्ष द्या, मधुकरीसाठी ज्ञानोबराय पहिल्या घरावर गेले, थाप टाकली, घर उघडलं गेलं. 60-65 वर्षाचा माणूस बाहेर आला. ज्ञानोबरायांनी घराची कडी वाजवली, म्हणून त्या माणसानं ज्ञानोबरायांना धक्का दिला. चल, संन्यासाची करते तुम्ही? अरे तुझा हात लागला माझ्या घराला, घर बाटलंय माझं. ज्ञानोबराय खाली पडले आणि ज्ञानोबरायांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. माऊली फक्त त्या माणसाला एकच शब्द बोलले, काऊ काका, माझा हात तुमच्या घराला लागला म्हणून घर बाटलं नाही का तुमचं? मग काका, तुमचा हात सुद्धा माझ्या छातीला लागला, तुम्ही सुद्धा बाटले का? ज्ञानोबरायांनी एवढा शब्द बोलला. त्या माणसानं ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या मधुकरच्या जोडीतलं पीठ घेतलं, ते पीठ मातीमूळ करून टाकलं. ज्ञानोबरायांनी काकीमध्ये चोळी घेतली. त्या माणसानं काही बोलले नाही. आई, ज्ञानोबराई दुसऱ्या घरावर गेले, घरावर थाप टाकली. पुराण ऐका, फार गोड आहे, संताचा उपकार कळेल तुम्हाला. ज्ञानोबरायांनी घरावर थाप टाकली, घर उघडलं गेलं. आणि उघडलेल्या घरातून त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या समोर एक 80-85 वर्षाची म्हातारी काठी टेकवत बाहेर आली. आणि त्या म्हातारीनं ज्ञानोबरायांना विचारलं, का रे, कोण आहेस तुम्ही? ज्ञानोबरायांनी सांगितलं, आई, मी विठ्ठल पंताचा ज्ञानेश्वर आहे हो. आई, मी विठ्ठल पंताचा ज्ञानेश्वर आहे हो. हा शब्द ऐकला आणि 80-85 वर्षाच्या हातातल्या म्हातारीची काठी खाली पडली. म्हातारी ज्ञानोबरायांच्या जवळ गेली आणि म्हातारीनं ज्ञानोबरायांच्या तोंडावरून हात फिरवला आणि एक शब्द टाकला, ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, तू विठ्ठल पंताचा आहेस ना? बाई, मी विठ्ठल पंताचा आहे. ज्ञानेश्वरा, अरे तुझा बाप फार चांगला होता रे बाबा. हा शब्द माझ्या ज्ञानोबरायांनी ऐकला आणि जगाची माऊली असणाऱ्या ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. माऊली खाली बसले. माऊली म्हणतात, आई, माझा बाप चांगला होता का हो? माझा बाप चांगला होता. ज्ञानेश्वरा, तुझा बाप फार चांगला होता रे. ज्ञानोबरायांनी बापासाठी रडावं रे पोरांनो. ज्ञानोबरायांनी बापासाठी रडावं. काय बाप आहे सांगू? आणि आजपर्यंत या जगाच्या पाठीवर सगळ्यांनी आई सांगितली. कोणीतरी आलं आणि आई माझी मायेचा सागर म्हणून गेलं. कुणीतरी आलं, दिला जन्म आईने, उपकार मोठा झाला म्हणून गेलं. कुणीतरी आलं, धन्य माता, नंतर पिता म्हणून गेलं. आमच्या शास्त्राला विचारलं तर शास्त्र सांगतं मातृदेव भव आणि नंतर पितृदेव भव. पुराण मला सांगा, साने गुरुजीनं श्यामची, बोला ना, साने गुरुजीनं श्यामची आई लिहिली महाराज, श्यामचा बाप नाही लिहिला. लोकांना विचारलं ना कृष्ण कुणाचा, तर लोक सहज म्हणतात यशोदा आणि देवकीचा. परंतु त्याच कृष्णाला पुराच्या पाण्यातून नेणारा वासुदेव कुणाच्या लक्षात नाही राहिला. अरे जेवून घे म्हणणारी आई आमच्या लक्षात राहते बऱ्या माणसा, परंतु आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे? इथं बसलेल्या प्रत्येक पोरींना माझी विनंती आहे, पोरींना तुम्ही माझ्या बहिणीसारख्या, पोरींना तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, तलाठी व्हा, तहसीलदार व्हा, एसपी व्हा, डीएसपी व्हा, कलेक्टर व्हा. पोरींना काय शिकायचं ते शिका. पण प्रत्येक पोरीला माझी विनंती आहे, पोरींनो एक गोष्ट करा गड्या. आज कीर्तन संपलं ना, जा घरी. अरे जा घरी आणि घरी जाऊन पहा तुमच्या दारात तुमचे 2 सँडलचे जोड आहे, तुमच्या आईच्या 2 चपलांचे जोड आहे, परंतु तुमच्या बापाच्या चप्पलला तिगळ आहे. तुमच्या बापाची चप्पल तुटलेली आहे का माहितीये? पोरींनो, भूक तुमच्या बापाला लागते, जेवण तुम्हाला आहे. अरे भूक तुमच्या बापाला लागते,
जेवण तुम्हाला आहे, थंडी तुमच्या बापाला लागते, स्वेटर तुम्हाला आहे, कपडे या बापाचे फाटतात, कपडे तुम्हाला आहे, चप्पल या बापाची तुटते, चप्पल तुम्हाला आहे. पोरींनो, तुटलेली चप्पल घेऊन हा बाप शिवणाऱ्याच्या दारात जातो. अरे आज त्या गावातला बाप तुटलेली चप्पल घेऊन शिवणाऱ्याच्या दारात जातो आणि सांगतो, राम भाऊ एवढी चप्पल शिवून देता. चप्पल शिवणारा सांगतो, अहो 8 दिवस चप्पल शिवली, अहो 8 दिवस चप्पल शिवली, आता काही शिवायला जागा आहे का? जाऊ द्या ना, 400 रुपयाची नवी घेऊन टाका. त्यावेळेस पोरीनं तुमचा बाप सांगतो, या 400 रुपयात माझ्या पोरीचं दप्तर घेता येईल, याचं नाव बाप आहे रे, याचं नाव. प्रत्येक पोराला माझी विनंती आहे, जोपर्यंत तुमच्या बापाचा फोन येतो ना तोपर्यंत उचला. कारण असे बरेच पोर आहेत रे, ज्यांना वाटतं आपल्या बापाचा फोन यावा, पण आता बापाचा फोन येऊ शकत नाही. अरे ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. एक गोष्ट सांगतो आणि ऐका पोरींनो, तुम्ही किती शिका, तुम्ही किती शिका, डॉक्टर, वकील, तलाठी, तहसीलदार, एसपी कलेक्टर व्हा, पण पोरीनं तुमच्या बापाची इज्जत जाऊ देऊ नका. तो बाप ही गोष्ट कीर्तन नाही रे, सगळं कीर्तन विसरला तरी चालेल. इथं बसलेल्या प्रत्येकाला फक्त एक गोष्ट सांगतो, आवडल्यावर टाळी वाजवा. अरे जोपर्यंत घरात बाप आहे तोपर्यंत सगळे गुन्हे माप, याचं नाव बाप आहे. बाप करी जोडी लेकराची उभी आपुली करणी. मुलांनो, माझा मुद्दा आहे, ज्ञानोबारायांनी त्या म्हातारीकडे पाहिलं आणि त्या म्हातारीनं ज्ञानोबारायांना सांगितलं, ज्ञानेश्वरा तुझा बाप फार चांगला होता. त्या म्हातारीला ज्ञानोबारा विचारतात, आई माझा बाप चांगला होता ना, मग माझ्या बापाला का मारावं लागलं हो? त्या म्हातारीने दिलेलं उत्तर आहे, ज्ञानेश्वरा तुझा बाप मेला नसता तर तू जगाचा बाप झाला नसता रे. ज्ञानेश्वरा तू जगाचा साधकाचा माय, ज्ञानराज माझी अनाथाची माय, एका चरणार्धनी पाय बनली सते. म्हणून माझी विनंती ऐका, संताचा उपकार कळेल, अभंगाचं पहिलं चरण कळेल. ज्ञानोबारायांना मारलं, ज्ञानोबारायांच्या जीवनातला त्रास पहा. जोपर्यंत ज्ञानोबाराय तुमच्या आमच्यात खेळत होते तोपर्यंत आनंदित राहू दिलं नाही, पण आज त्यांना बसायला चांदीचं खोट आहे. एक सांगू का, अरे आई, जोपर्यंत ज्ञानोबाराय तुमच्या आमच्यात खेळत होते ना तोपर्यंत अप्पा महाराज ज्ञानोबारायांना आनंदित राहू दिलं नाही, आज बसायला चांदीचा खोट आहे. जोपर्यंत ज्ञानोबारायला लहान होते, खेळत होते, नदीला स्पर्श केला तर संन्याशाची कार्ती म्हणून हाकून दिला, नदीला स्पर्श करू दिला नाही, आज त्याच पाण्याचा अभिषेक आहे. काही ज्ञानोबारायांची श्रीमंती सांगू का, अरे ज्ञानोबारायांना भाकर दिली नाही, आज ज्ञानोबारायांना पंचमकवानाचं ताट आहे. ज्ञानोबारायांना आनंदित राहू दिलं नाही, आज बसायला चांदीचा खोट आहे. ज्ञानोबारायांना कपडे मिळू दिले नाही, आज त्याच ज्ञानोबारायांच्या मंदिरावर 22 किलोच्या सोन्याचा कळस रे. श्रीमंती आणि त्या ज्ञानोबारायांनी बापासाठी रडावलं. आता ऐका, त्या ज्ञानोबारायांना मारलं, त्रास दिला, गावाच्या बाहेर काढला आई, पण त्याच ज्ञानोबारायांना मारून त्रास देऊन गावाच्या बाहेर काढलं, आई बापाला मरायला लावलं, खापर मिळू दिलं नाही, पण त्याच ज्ञानोबारायांनी या जगाच्या उद्धारासाठी या लोकांवर कृपा केली. आणि ज्यावेळेस समाधीला बसायचं होतं त्यावेळेस देवानं ज्ञानोबारायांना प्रश्न केला, ज्ञानेश्वरा या लोकांनी तुझ्या बापाला मारले, तुझ्या आईला मारले, तुम्हाला गावाच्या बाहेर काढले, या लोकांचं वाटोळं करू? देव म्हणला, अरे ज्ञानेश्वरा यांचं वाटोळं करू का? ज्ञानोबाराय म्हणले, देवा या लोकांचं वाटोळं करू नको, हे लोक चांगले, यांच्या अंतःकरणातल्या वाईट विचारांना मरण दे, जे खळांची व्यंकटी याला ज्ञानोबाराय म्हणतात. आता ऐका संताची कृपा, ज्ञानोबारायांना मारलं, त्रास दिला, गावाच्या बाहेर काढला, आई बापाला मारायला लावलं पोरांनो, पण त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी या जगाच्या उद्धारासाठी 9,000 ओव्याची ज्ञानेश्वरी दिली. उपकार नाही तर काय, उपकार नाही तर काय, याच ज्ञानोबारायांनी सांगदेव 65 दिली. उपकार नाही तर काय, अरे त्याच ज्ञानोबारायांनी अमृत अनुभव दिला.
त्याच ज्ञानोबारांनी 28 अभंगाचा हरिपाठ दिला आणि त्या हरिपाठात सांगितलं देवाची द्वारी. कमीत कमी एवढं तरी पाठ करीच आपण ती पुरतं. देवाची द्वारी आणि तेने चारी मुक्ती हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. त्या ज्ञानोबारांनी सांगितलं अरे देवाच्या दारात एक क्षण उभा राहा. त्या ज्ञानोबारांनी हरिपाठ दिला, उपकार केला, ज्ञानेश्वरी दिली, उपकार केला, गाथा दिला, तुकोबारांनी उपकार केला, भागवत दिलं, नाथबाबांनी उपकार केला आणि या सगळ्या संतांचा उपकार सांगताच येत नाही म्हणून जगद्गुरु संतांचे उपकार कळले परव. ज्ञानेश्वरी दिली, उपकार केला, तुकोबारांनी गाथा दिला, उपकार केला, नाथ महाराजांनी भागवत दिलं, उपकार केला. पण ऐका ना अय राजा आई, आता बस अभंगाचं पहिल्या चरणातली पहिली ओळ तुम्हाला सांगितली. संतांचे आमच्यावर उपकार आहे. फक्त आता खालची सांगतो थांबतो. मज निरंतर जागविती प्रव, मज निरंतर जागविती हे शब्द तुम्ही बोलायचा, मी बाकीचं बोलतो. मज निरंतर, आता आई तुम्ही मज निरंतर, आई तुम्ही मज निरंतर. बस अभंगाचं एक चरण असं फिट द्या, कमीत कमी 8 दिवसात एक तरी अभंग शिका. इकडे लक्ष द्या. काही सांगू आता संतांचे उपकार. अभंगाचा गाथा दिला, ज्ञानेश्वरी दिली, उपकार केला. आई ऐका, आता तुकोबाराय म्हणले मज निरंतर जागविती. महाराज म्हणले मला संत निरंतर जाग करतात. मग हे निरंतर जाग करतात म्हणजे काय करतात? तर जाग करण्याचे 2-3 प्रकार सांगतो, इकडे लक्ष द्या. आता जाग कोणी कोणाला करायचं हा बी प्रश्न आहे, इकडे लक्ष द्या. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धने, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला म्हणजे कोणी कोणाला केलं हे कळलं. आता ऐका, हे जागवलं. पण त्याच्या पुढचं सांगतो, आता थोडं सोपं सांगतो, इकडे लक्ष द्या. संत आमच्या जीवनात येतात, आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवतात. संत आमच्या जीवनात हे बरोबर, संत आमच्या जीवनात येतात, आम्हाला सांगतात दारू गांजा पिऊ नका. या असणाऱ्या सप्ताह करणाऱ्यामध्ये एक पठाण आहे, सिकंदर पठाण. बरोबर आहे नाव? चुकलं, पहिलं नाव सिकंदर. आता ते ऐका, मी हे का सांगतो ऐका. तुम्हाला वाटलं अभंग घेतलाय काय सांगू आता. संत ज्ञानेश्वर महाराज सांगितले, तुकाराम महाराज सांगितले, मग एखादा मुस्लिम संत आहे का? आहे ना, कबीरदास महाराज. आता ऐका, कबीरदास महाराज नावाचे संत होऊन गेले आणि त्या संतांनी सुद्धा आम्हाला जाग केलं. बाबा काय केलं माहितीये का? त्या संतांनी आम्हाला सांगितलंय, माणसा हे शरीर देवाने फुकट दिले,
आता ऐका बरं का, फुकट दिल्यावर लोकांना किंमत नसती. आता तुमच्या पत्रिकेमध्ये डॉक्टर म्हणून एक महाराज आहे, ते बी तुमच्या गावचे. पुढे वा वा वा, डॉक्टर साहेबासाठी टाळ्या वाजवायच्या. म्हणजे BMS हे का MS त्याच्या पुढचं आहे. मग तुम्ही वर्जन वा. नाही आमची बहीण बी डॉक्टर. तुमचं झालं का? आमच्या बहिणीचं झालं ना. टेन्शन तुम्ही म्हणता तिथं वाजल्या सोयरी करतो तसं काय अंदाज घेतला आपलं काय. सध्या पोरी कमी इकडे लक्ष, डॉक्टर इकडे लक्ष नाही. आता तुम्ही गावातले पण या मातपुडीकरांचे आभार मानतो मी. गावातले कीर्तन ठेवले सगळ्यांसाठी टाळी वाजवायला. गावातल्या लोकांना कोणी खात नाही महाराज. जिथं पिकत तिथं लिखत. पण तुम्ही भाग्यवान आहे, तुमच्या गावात तुम्हाला डोक्यावर घेतलं नाही तर आज बी महाराजाचा चप्पल गावात 8 वर्षे महाकाला झाला त्या दिवशी. लोक म्हणायचे त्याला काय येत, लोक म्हणायचे सोडा. गावातलं ते एकदम त्या दिवशी कीर्तन होतं. मग गावात मी कीर्तनाला गेलो, फेटा बांधला. ते वयोवृद्ध झाला तर त्याचं नाव मी माहिती आहे तुम्हाला, मी सांगत नाही, तुम्ही त्याला सांगा. त्या दिवशी माझ्याच गावात कीर्तन होतं. ते टाळ वाजत असतात. मी फेटा काढला, मी खाली बसलो. वानिकला बसलो ना माई बाबायचं. मी फेटा काढला, खाली बसलो. मी जसं खाली बसलो तसं त्याला वाटलं घरीच गेलो. मी तिथंच ते बोलायला उभं राहिलं. काय येतं त्याला, त्या माडिक्याला काय धोरण येतं. मी तिथंच, मी खालीच. त्याला काय अक्कल आहे का? मला असं वाईट वाटलं का. मी म्हणलं जाऊ दे आता बस नंतर बस. त्या म्हणलं त्याची चुकीत नाही, त्याला जिने आणलं ते मूर्ख. मला लईच टेन्शन आलं. मी उठलो सर. मी त्याला म्हणलं मला काय येतं का नाही येतं हे नंतर पाहू. मी 2 तासाची 25 घेतो. तू 200 तर चालवायची. कशाला चालवतो? अरे महाराज अन्न मान्य धन आणि येतो. पण आज मग एक्सपर्ट की 4 व्हीलरमध्ये येतो, उद्या भीक मागू शकतो. हे प्रारब्ध असतंय महाराज. हे कोणी कोणाचं इकडे घेता येत नाही महाराज. पण तुम्ही भाग्यवान आहे डॉक्टर. मला सांगायचं मुद्दा बरोबर नाही. इकडे लक्ष द्या. मग निरंतर जागो. 5-10 मिनिटं जास्त झालं चालतं तुम्हाला. इकडे लक्ष द्या बस. आई संतांनी जागा कसं केलं सांगतो. कबीरदास महाराज नावाचे संत होऊन गेले. पठाण साहेब ऐका. ऐका इथं नाही माग बसले का? ऐका फार गोड आहे उदाहरण. त्या संतांनी आम्हाला जागा केलं. काय सांगितलं माहितीये? आता उदाहरण देऊन सांगतोय. बरोबर इकडे लक्ष द्या. बरोबर तुमच्याकडे मोटरसायकल आहे. उदाहरणार्थ एखादी मोटरसायकल आहे. तुम्हाला जरी इथून नगरला जायचंय. नगरला जात स्वराचा आवाज कमी करायला कोणाचा आहे. तुम्हाला जरी इथून नगरला जायचंय. नगरला जात असताना जर तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं. पेट्रोल संपल्या तुम्ही पेट्रोल टाकता तो बंकर टाकता. बोला अरे वा क्या बात आई. आता ते पेट्रोल टाकतात. त्यांची 1 लाखाची मोटरसायकल खराब होऊ नये म्हणून ते पेट्रोलच्या जागेवर बंकर टाकीत नाही. आता माझ्याकडे 2-4 लाखाची गाडी आहे. कशी माझ्याकडे 25 लाखाची. तुम्ही 500 देणार आहे. पण आता समज माझ्याकडे गाडी आहे डिझेलची आणि माझ्या डिझेलच्या गाडीतलं डिझेल संपलं. सर मी डिझेलच्या गाडीतलं डिझेल संपलं. डिझेल संपल्या डिझेल टाकल का खोबरेच तेल टाकलं. बरोबर ना ताई डिझेल. मग आमच्या संतांनी हे सांगितलं अरे 5 लाख रुपयाची गाडी खराब होऊ नये म्हणून डिझेल ऐवजी पेट्रोल टाकीत नाही. पेट्रोल ऐवजी बंकर टाकीत नाही. मग 5 लाख रुपयाची 1 लाख रुपयाच्या गाडीची एवढी किंमत घेतो, एवढी काळजी घेतो. अरे 1 लाख रुपयाची गाडी खराब होऊ नये म्हणून तू काळजी घेतो. मग देवाने दिलेल्या फुकट देहात का व्यसन टाकतो हा म्हणजे तुम्हाला प्रश्न आहे. आणि संतांनी मला सांगितलं दारू गांजा मत पिओ यारो. Gaga, garu ganja,
हे संतांनी आम्हाला जाग केलं मज निरंतर हे करण आता जागवलं इथंच एवढ्या ठिकाणी नाही आई आता 6वा आज 5वा दिवस आहे सप्त्याचा ऐका आता कितीतरी महाराज आले आणि सगळ्या महाराजांनी सांगितलं हाताने टाळी बोला ना हाताने टाळी तोंडाने भजन तुम्ही केलं आणि करणार सुद्धा अरे मग हे सांगायला संत आले होते आणि संतांनी आम्हाला जागा केलं तुकोबारांनी सांगितलं हाताने टाळी वाजवा करा टाळी बोला मोठी ना टाळी वाजवावी बुढी उभी राहावी वाटही चालावी पंढरीशी ए पोरांनो संतांनी किती जागा केलं माहितीये का संत आमच्या जीवनात आले आम्हाला सांगितले जगजोगी जागे जागा बोलती जाईल अरे हा नासकासारखा कुचका देह जाईल त्याचे काळ खाईल राशीवंत देह जाणार सगळा अभिषेकातो काळ सावधान घडी घडी काळ वाटा याची पाहे अजून किती आहे अवकाश अरे जाणार आहे नासकाय सडकाय कुचकाय एक काम कर हाताने टाळी वाजव लोकांनी ऐकलं नाही तुकोबाई म्हणले हाताने टाळी वाजवा मुखाने भजन करा लोकांनी ऐकलं नाही मग तुकोबाई म्हणले अरे कशाचा घमंड करतो एक दिवस जाणार आहे हे नसतंय पोरांनो इकडे लक्ष द्या तुकोबाईंनी सांगितलं लोकांनी ऐकलं नाही नाथ महाराजांनी सांगितलं ऐकलं नाही मग तुकोबाई म्हणले तुम्ही जर ऐकलं नाही तर अवघड होईल तुम्हाला त्रास होईल जावं लागल क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सगळा आयुष्य खातो काळ सावधान आणि कशाचा घमंड करता संसार काय करता संसार दुःखाचा आहे दुःख बांधवडी आहे हा आणि सुखाचा विचार नाही कुठे अरे हे सुखच नाहीये जगात देव सोडून दुसरं सुख नाही आता निकाली वाजवा लोक म्हणले नाही संसारातच सुख आहे तुकोबारांनी मग इतके प्रमाण दिले तुकोबाराय म्हणले सुख पाहता जवा पाडे आणि दुःख परवता अरे एक काम करा हाताने काही वाजवा मुखाने भजन करा लोकांनी ऐकलं नाही आई एवढे प्रमाण सांगितले मग तुकोबारांना राग आला तुकोबारा एका ठिकाणी म्हणले न ऐकती बटकीची तरी लोकांनी ऐकलं नाही मग नाथ महाराज होतो पिंगळा इथे आता नका हा मग हे जरी न ऐकल ती शेवट आहे इकडे लक्ष द्या आणि एवढं सांगून लोकांनी ऐकलं नाही तरी सुद्धा लोक संसारात गुंतलेल्या लोकांकडे तुकोबाराई गेले मज निरंतर आपल्या काय मज निरंतर कसं जागा केलं संसारात गुंतलेल्या माणसाला सांगितलं आता जागा रे बहिणो संताचा उपकार मज निरंतर जागविती किती जागवलं तुम्हाला जागवलं नाही माहित नाही मावशी पण मला जितकं जागवलं होतं असं फिक्स सांगितलं होतं हे करू नको सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वता एवढे मला सांगितलं होतं मडके महाराज या संसारात लई दुःख आहे जरा सावध मी म्हणलं नाही करून बघतो आता तुम्हाला साधू संत मंडपापर्यंत मातकुळीत 7 दिवस सांगत येत तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाही याच्यात काय नवलंय आम्ही सुद्धा ऐकत मला तर फार आता तुम्हाला तरी आम्ही मंडपात सांगायला आलोय मला तर फार लग्नात एक संत सांगायला आला होता सावध होय मी म्हणलं नाही लय बरं वाटतंय आता मला कसं सांगितलं हे सांगतो मज निरंतर शब्द सोडू नका ना मज निरंतर आता मला कसं जाग केलं बाबा ऐका बरोबर इतकं जाग केलं मला एका संतांनी सांगितलं होतं भाऊ हे लय अवघड आहे संसार दुःख मुलांचं उकडे विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस मला रात्रंदिवस तळमळ 12च्या नंतर कीर्तन झाल्यावर कळतं रात्रंदिवस तळमळ कीर्तन झाल्यावर रातात होती घरी जायला तळमळ तर जावं लागत कधी ठोकन कधी मरण इकडं लक्ष द्या महाराज हे संसार इतका बेकार आहे 2 मिनिटात सांगतो मज निरंतर जागविती मला जाग केलं तुम्हाला केलं नाही माहित नाही बुवा एवढं बेकार आहे आता दुसरं वर्ष झालं माहिती लागलं आता रामनवमीच्या आधी मागच्या वर्षी मग जमलं डॉक्टर बरं का रामनवमीच्या आधी जमलं आता जमल्यावर मी लई गडी फॉर्म मध्ये कारण ज्यांचं जमलं ते सध्या फॉर्म मध्ये असतं
याने की ती इंस्टाग्राम स्नॅपचॅट ते मेसेजच राहत नाही ते डिलीटच होत नाही त्याला करायला का हे इकडे लक्ष द्या बाबा मज निरंतर जागवित पुरे होय शब्द सर मज निरंतर बस ते जमल्याच्या दिवशी ती अंगठ्या घालायचा कार्यक्रम असतो आमच्याकडे तुमच्याकडे असतो त्याला काय म्हणते हा नाही इंग्लिश मध्ये करेक्ट इंगेज आता इंगेज ओमा इंगेजमेंट या शब्दाचा मराठीत अर्थ सांगतो इंगेजमेंट म्हणजे गुतला फिट गुतला ते इंगेजमेंटच्या दिवशी मी गेलो तिला माझं निरंतर मी गेलो मी तिला अंगठी घातली तिने मला घातली मी आपला अंगठी घातली मी निघालो कारण आम्हाला सवय बुका लावला नारळ घेतलं पाकिट घेतलं मी निघाले रे मला मामा मी म्हणलं घरी ते म्हणलं आता घरी नाही जायचं मी म्हणलं मग काय करायचं ते म्हणलं महाराज इथं द्यावं लागत एक तर आम्हाला काही देता येत नाही आम्हाला फक्त घ्यायची सवय पाकिट घ्या नारळ घ्या सत्तेचे हार मी घरी घेऊन जाऊ आतापर्यंत तुम्ही पाहिलं काय एखाद्या महाराजाची काल्याला पण आम्हाला देता येत लोकांचं मला माहित नाही पण मला नाही बोलत मी परत दिवशी खड्ड्यात पडलो होतो मला देता येत नाही बाबा मी फक्त घेतो मी खड्ड्यात पडलो आणि मी ते दलदलीत पडलो बुडायला लागलो मुंडक्या इतका खाली गेलो मी काल मुंडक्या इतका खाली गेलो मला देता येत मी फक्त मी खाली पडलो एक जण आला मला मडके महाराज हात द्या हात मला देत नाही ते मला मरशी दिना हात मरशी मी म्हणलं मला दिना सगळं गाव आलो म्हणजे इतकं गेलो बरी आपण इतकं गेलो सगळं गाव एका शहाणे माणसाकडे गेलं त्याला सांगितलंय भाऊ आता ते काही द्यायना ते माणूस म्हणला त्याला देता येत नाही फक्त घेते ते माहिती आलो की हुशार होतो ते मला म्हणलं मडके महाराज द्या हात ते म्हणलं देत नाही ते हुशार होतो ते म्हणलं घ्या हात मी म्हणला इकडे लक्ष द्या असंच झालं बुक्का लावला आता ऐका मजूर निरंतर जाईल आता वेळ थोडं कमी मी अंगठ्या पिंट्या घातला आपलं निघालो तेवढ्या पुरीची आईने पुरीला सांगितलं पिंटे मागणं पिंटीला काहीच घेणं नाही म्हणायचं पिंटीची आई म्हणते आता ही डबल घातणार नाही त्याच्या पण ध्यानात ठेवा तुमच्यामुळे सगळा कार्यक्रम झालेला आहे माझं एक मत आहे तुम्ही माझ्या आई बहिणीसारखे माझं हे मत आहे लग्न जमल्या लग्न होईपर्यंत पोरीचा आणि पोराचा फोन होऊच नाही याच्यावर काय मत आहे फक्त टाळ्या वाजतात जे जास्त टाळ्या वाजतात तेच आधी फोन मागतो पण हे लक्षात ठेवा हे 7-8 वर्षात या 7-8 वर्षात ज्या पोरींचे लग्न जमले फोन दिले 6-6 महिन्यावर लग्न होते लग्न मोडलेत महाराज ही वास्तविक परिस्थिती आहे कारण एकमेकांचे स्वभाव एकमेकाला कळतात आणि वाद होतात त्याच्यामुळे लग्न मोडतात म्हणून माझी विनंती आहे आपण हिंदू धर्मातली माणसं इकडे लक्ष द्या नाही एखादं म्हणून नेमकीच जमलं नाही बोल घातला असं काही नाही इकडे लक्ष द्या द्यायचे तर द्या मोठ्याला द्या आम्हाला काही घेणं आम्हाला द्यायचं बस माझं निरंतर जागेवर सांगतो आणि त्या घातल्या आम्ही आमच्या घरी गेलो इकडे लक्ष द्या जसं घरी गेलो आता वेळ कमी म्हणून पटकन लग्नाचा दिवस आला जसा लग्नाचा दिवस आला तसं आम्ही वरड घेऊन तिच्या गावात गेलो आमच्या गाव काय लय लांब मी थलाची पलीकडला चापडगावचा माझी बायको बालम टाकलीची बोदेगाव ती बालम टाकली जवळ आपले बाकीचे वैरुद्ध मंडळीला माहीत असेल जर गाडा तुला चल हां इकडे लक्ष द्या आणि ते लग्नाचे दिवस आला आम्ही लगेच तिथं गेलो जसा गेलो आता ऐका मच निरंतर जाग होती मला जाग करायला एक साधूकार माझ्या मंडपात आला होता ऐका जसं मी गेलो तसा तिथं मारुतीच्या पारावर बसलो मारुतीच्या पारावर बसल्यानंतर तिच्या बापाने घोडा आणलं मी त्या घोड्यावर बसलो घोड्यावर बसून मंडपात गेलो मंडपात जसं गेलो तसा त्या मंडपात उतरलो जसं मंडपात उतरलो इकडे लक्ष द्या लग्न डोक्यात आणा बुंदी फिंदी सगळं डोक्यात आणा इकडे लक्ष द्या मी गेलो उभा राहिलो तेवढ्या त्या गावातल्या माणसाने आवाज दिला चला नवरीच्या मामाने नवरीला घेऊन या मला मनातले म्हणत मम्मीला लवकर घेऊन या पुरी अशी आणली
मज निरंतर सागविती फिट आहे का जसा हात धरला एक जण माझा हात नाही करून धरा ए बरं हो तुम्हाला सांगून ठेवतो आलीच वेळ तुमच्यावर कणगुळी धरावं लागती कणगुळी धरून तिकडे चाललो तेवढ्या ते पिपणीवाला म्हणलं महबूब आहे मी त्याला म्हणलं महबूब तू आहे का महाय तिकडे गेलो आता ते लगेच ते चौरंगण आपलं ते पाठ टाकलं मी लगेच त्याच्या उभा राहिलो ते मध्ये धरणारे अंतरपाठ धरणारी गडी माझ्यापेक्षा टप्पू होते तिला समोर धरलं एवढी दिसाय ना त्याच्याकडे ओळख काढली म्हणजे रील स्टार आहे ते मला फॉलो करशील का म्हणलं खाली घेतलं ऐका मज निरंतर जागवती आता फिट लक्ष देईल तुमच्या अभंगाची खालची ओळ आणि जसं खाली घेतलं तसं टाचावर करून त्या दिवशी मोरी दिसली दुसऱ्या दिवशी ती गुळण्या गुळण्या बसली मी तिला म्हणलो आमची विकून आहे ती लक्ष द्या कसं गेलो कसं आणि मग माझ्या जीवनामध्ये एक साधू आला आणि मला म्हणाला महाराज करायची का सुरुवात मी म्हणलं लवकर आणि मग तो म्हणला सिस्टीमध्ये काय म्हणलं माहिती का गंगा सिंधू सरस्वतीच यमुना तुमचे बरी सुद्धा स्वरात येत नाही पण हे स्वरातून जात नाही म्हणजे हे पण झालं का लग्न का लावून गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी शुभमंगल घटित समीपन बरा देखो निवाघता निमलई भरमरा यो लवाघरा मग ते म्हणला शुभमंगल सावधान म्हणल्यावर मी जरा चॅप्टर मी त्याला म्हणलं का हो हे सावधान कुणाला तो म्हणला तुला मी म्हटलं का तो म्हणला तू आतापर्यंत एकटा होता एकटा जीव सदाशिव कुणाचं येणं नाही कुणाचं काही देणं नाही पण आता तुझ्या मागाला नासूर होणार साखर संपली चहापत्ती संपली कबशी फुटली वही फाटली आणि एकदा तुझ्या जीवनात आला सुरू झाला की तू केव्हा का नवशील तुझं तुला कळणार पण तेव्हा मला वाटलं नाही 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 लई आनंद आहे मस्त आहे चलू द्या आणि एकदा ते झालं लग्न होऊन घरी आले महिना 2 महिने ती नुसती मला महाराज तुम्हाला जेवण करायचं ती म्हणली महाराज तुम्हाला पोहे देऊ मी म्हणलं आपण दोघं समज खाऊ ती मला म्हणायची महाराज तुम्हाला नाश्ता देऊ मला तो वास वाटला अजून करावं काय पण आता असा काटा झाला 3 महिने झाले पोरगी झाल्यावर मी तिला एक दिवस म्हटलं अगं तेवढं धोकर दे ना घे ना म्हणून मी हे अवघड आहे हे इतकं अवघड आहे अरे माझा सोडा तुम्ही नाही ना का असू तुमचं तसंच आहे कोणाचंच बरं नाही आता किती चांगली चाल म्हणले आमचे बुटोळे मारा काय वाजवा एकदा जोरात एवढी सुंदर चाल म्हणले किती गोड चाल म्हणले आमचे माऊली महाराज 1 नंबर चाल म्हणले आता माऊली महाराजांनी चाल म्हणून फक्त घरी जायचं नाही चाल म्हणून घरी जाऊन फक्त माऊली महाराजांनी घरी घालायचं अशी चाल म्हणलो ती म्हणते तुझ्या चालीलाच भुलले रे हे काय हे सगळे झालं नाही का बरोबर करू दुसरं करू अरे आपलं असं घरी इतकं अवघड आहे ते तेव्हा नाही कळलं पण असं फिट कळलं आज कीर्तनाला निघलं
ती म्हणे बरोबर देते. ती बॅग घेऊन आली आणि मला म्हणे महाराज आज काय आहे माहितीये का? मी म्हणलं आमुषा आहे. ती म्हणे आमुषा नाही व आज काय? मला काय? ती म्हणे महाराज आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्याला इंग्लिश मध्ये एक शब्द एवढं इंग्लिश येत असतं तर डॉक्टर नसतो. इकडे ती म्हणली ती बड्डे आपल्या लग्नात. मी म्हणलं वा बरं उशीर झाला. मला सांग काय म्हणते काय हायला आणलं तुला येता येता सुप्यावरून बटर फेटर काय? ती म्हणजे नाही महाराज मला आपलं लग्न झालं किती वर्ष झाले? मी मला अगं 2-3 वर्ष झाले. मला म्हणे मग सांगा बरं महाराज तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? अगं म्हणलं एवढं प्रेम आहे सांगू शकत नाही. ती म्हणे मग महाराज मी मेले तो. मी म्हणलं पहिलीच पोरगी झाली आताची लगेच कुठं मरत थोडं थांब ना. ती म्हणलं नाही मी मेले तर. मी म्हणलं अगं तू मेली तर मी येडा होईल. ती म्हणजे काळा आहे पण बरं. ती म्हणे महाराज मी मेले तर तुम्ही. मी म्हणलं येडा होईल. ती म्हणे मग मी येडे झाले तर तुम्ही दुसरी बायको बिलकू नाही करणार. मी म्हणलं अरे येडी आहे काय? तू जर मेली तर मी येडा होईल येडा. ती म्हणे मग का हो तुम्ही जर येडे झाले तर दुसरी बायको नाही ना करणार. मी म्हणलं येड्याचा काही नियम असतो. मावशी आता बघा कशा खुलल्या मला माझं निरंतर मला ह्या बघ सांगायचं. मी असं म्हणल्यामुळे तिलाच वाईट वाटलं. ती म्हणली महाराज माझी मस्करी केली का? थांबा तुम्हाला दाखवते. मी म्हणलं काय? ती म्हणे मला इमानदारीने फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या कीर्तनाला जा. मी म्हणलं बोल पटकन. ती म्हणे मला सांगा तुम्हाला झाडात चढता येतं का? झाडाचं नामचं काय समज मला धोतर फाटलं मला तुला चढता येतं का? मी म्हणलं नाही मला येत नाही. तुम्हाला झाडं चढता येत नाही? मला अजिबात येत नाही. म्हणे मग तुमच्यापेक्षा माकडं बरे लईच वाईट वाटलं महाराज. मी तिला म्हणलं कीर्तनाला तासभर उशीर झाला तर चाललं पण मी झाडं चढणारच. शेजारी आमच्या आंब्याची झाडं मी बॅग खाली घेऊन झाडं चढायचो झाडं चढायचो तासभर तिथंच थांबलो. आज सकाळी तिने म्हणलंय तासभर वर जायचो खाली यायचो वर जायचो खाली यायचो वर जायचो खाली यायचो. तिच्याकडे गेलो तिने म्हणलंय मला झाडं चढता येतं. ती म्हणे मला तुम्हाला झाडं चढता येतं? ती म्हणे मी म्हणलं तू काय म्हणली तुम्हाला झाडं चढता येत नाही तुमच्यापेक्षा माकडावर आहे. मी म्हणलं आता मी झाडं चढायचं शिकलोय मला झाडं चढता येतं. ती म्हणे मग तुमच्या तर माकडात काय फरक आहे? असं आहे म्हणून महाराज म्हणले अरे हा कितीही केला तरी हा दुःखाचा आहे. हा दुःख बंधवडी असणारा संसार सोडा. मग सोडायचा कसा? संसारी असावे असोनी नसावे. जोवरी प्राचीनाची दोरी पक्षी अंगणी उतरती. अरे त्या पक्षासारखं संसारात राहा आणि संसार रूपी भवसागरातून पैर तीराला जाण्यासाठी काहीतरी करा. मग काय करायचं? देवाचं पवित्र नाव घ्या, हाताने टाळी वाजवा, मुखाने देवाचं नाव घ्या आणि देव मिळण्यासाठी काहीतरी करा. म्हणून त्या संतांनी आमच्या जीवनामध्ये इंटरफेअर केलं. आमच्या जीवनामध्ये आले, आम्हाला हाताने टाळी वाजवायला लावली, मुखाने भजन करायला लावलं, संसार किती दुःखाचा आहे सांगितलं आणि मग आम्हाला देवाला भेटायला घेऊन गेले. आम्हाला देव भेटला आणि आम्हाला सुख मिळालं. पण त्या संतांनी आम्हाला नेता इतका प्रयत्न केला करून सायास शिकली ती प्रयत्न करून आम्हाला शिकवलं. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसी येती मज सांभाळती. तुकोबाराय म्हणले एका गाईच्या वासनाप्रमाणे ते संत आम्हाला सांभाळतात. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. अशा असणाऱ्या संताला मी नेमकं काय देऊ बुवा? काय दिल्याच्या नंतर त्यांचे उपकार भेटतील? महाराज म्हणले तुम्ही काहीही देऊ शकत नाही. त्या संताचे उपकार भेटू शकत नाही. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उतराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुमचा जीव जरी काढून ठेवला तरी संताचे उपकार भेटणार नाही. म्हणून त्या ठिकाणी संताचा अभंग, संताचा उपकार आम्ही संसारात किती उठलोय त्याच्यापासून कसं विलुप्त व्हावं त्याच्यासाठी एकच आहे. करा टाळी बोला मुखी नाम हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील किंवा ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा. त्या देवाला भेटण्यासाठी काय करावं लागतं हे संतांनी आम्हाला सांगितलं. हाताने टाळी वाजवावी लागती, मुखानं भजन करावं लागतं, देव भेटतो. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा मायबाप गायक वादक गुरुजन टाळकरी माळकरी विलेकरी चोपदार भादर सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. माझं काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा दोष आहे, जे बरोबर असेल ते सद्गुरूंचं आहे. चुकलं असेल माझं माझ्या पदरात टाका, जाता जाता तुमच्या वड्यात टाकून देतो.
आळंदीला पुढे नाही ओके चुकलंय ना ते बदलू म्हणून झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी गोड असणारी शूटिंग केली काय नाव चायना नाही का आपल्या इकडं नाही ना बरोबर चांगलं सांगू तुम्हाला त्या ठिकाणी वंदन करेल अलीकडले भाऊ तुम्हाला तुमचं बी चॅनल असायचं सगळ्याचं नाव काय माहित नाही त्यामुळे तुम्हाला दोघाला वंदन करतो तुळशीवाला गायकवाद गुरुजन टाळकर मलकरी विलेकरी चोपदार हे 17 जण आहेत या 17 जणांना वंदन करतो म्हणून जर काही चुकलं असेल माझ्याकडून काही चुकलं असेल ज्याला एक मुलगा आहे त्याने मला दुसरा मुलगा म्हणून ताब्यात घ्या ज्याला बाबा किती मुलं आहेत तुम्हाला 2 आहेत ना तिसरा मुलगा म्हणून ताब्यात घ्या घेता का ते हाच म्हणा ना त्याला वाटलं तू अगरात पुरा तुला काय देऊ इकडे लक्ष द्या काही देऊ नका बाबा इकडे लक्ष द्या प्रेम असू द्या ज्याला एक मुलगा आहे त्याने दुसरा मुलगा म्हणून ताब्यात घ्या ज्याला 2 आहे त्याने तिसरा मुलगा म्हणून ताब्यात घ्या ज्याला 3 आहे त्याने चौथा म्हणून घ्या ज्याला 4 आहे त्याने 5वा म्हणून घ्या ज्याला 5 आहे त्याने 6वा म्हणून घ्या ज्याला 7 आहे ते नाही ना ज्याला 5 आहे त्याने 6वा म्हणून घ्या आणि ज्याला नाही त्याने दत्तक घेतलं झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो फक्त एक विनंती आहे आता कोणी उठायचं नाही फक्त असे प्रेमान बरं का असे इतके हात असे इतके वर घ्या वा आणि इथं बसलेले असू ना विशाल टाळी वाजवायच्या एकदाच वाजली पाहिजे हा थांबा एक कधी म्हणून हा एक जोरात एवढा सप्ताह एवढा खर्च जोरात एक हा आपल्या असणाऱ्या भारत देशातल्या कोणत्याही जातीच्या पोरी असू द्या महार मांग सुतार चांभार लोहार कुंभार धनगर बंजारा मराठा वंजारी मुस्लिम कोणी असू द्या पोरींनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोबाईल जेवढा चांगला आहे त्याच्यापेक्षा तो 100% वाईट आहे वाईट मोबाईल वापरून तुमच्या असणाऱ्या शरीराची लचके कुणाला तोडू देऊ नका कारण तुम्ही शोभाच्या वाघीण आहात ही गोष्ट लक्षात ठेवा चुकीचं काम करू नका मोबाईलचा चुकीचा वापर करू नका लहानाल्या लेकरांच्या जवळ मोबाईल देऊ नका मोबाईलला रेडिएशन असतात ते रेडिएशन त्याच्या मेंदूवर प्रघात करतात आणि प्रघात केल्यामुळं पोरं भावल्या फिरतात एकीकडे बघतो त्याला बापू कळायला नाही कळायला ते काकालाच म्हणतो मने त्याच्यामुळं हे सगळे मोबाईलचे दुष्परिणाम आहेत आणि ऐका तुमच्या मोबाईल घरामध्ये इतके झाले माणसं 4 मोबाईल 6 आहेत तुमचं काय माझ्याकडेच 8 मोबाईल आहेत पण एक लक्षात ठेवा मोबाईल किती वापरायचा याचा बी नियम असतो आणि तुमच्या घरामध्ये एवढं भयान प्रघात उरायला त्या मोबाईलनं त्यामुळे एक काम करा किती मोठा बांगला बांधा पण जेवणाच्या आणि झोपण्याच्या खोलीत कमीत कमी गावरान गाईच्या शेणाने सारा तुम्हाला काहीच अडचण येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ही गायची ताकद आहे देशी गाईवर प्रेम करा झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित माझ्यासाठी या कीर्तनासाठी आदरणीय आमचे आप्पा कुठले बाबा या ठिकाणी माऊली महाराज या ठिकाणी आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा एवढी ही माणसं एवढी मोठी आहेत बटुळे महाराज हे बाबा आपले माऊली दादा हे महाराज एवढी मोठी माणसं आहेत पण मी त्यांच्या लेकरासारखं आहे तरी सुद्धा माझं ते कीर्तन ऐकायला आले काय मोठेपणा असला पाहिजे कलाकार मोठा असतो महाराज अरे कधीतरी वेळ भेटला तर आमच्या कुठले महाराजाचे बोट सगळे बोट फुटले महाराज रंजित बोट होतात पकवाज वाजवणं सोपं नाही व्हायवा एवढे गोड पोरं तयार केले महाराज माझ्या तरी मते आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉप संस्था जर कोणाची असेल तर आमच्या कुठले महाराजांची असेल महाराज गोड असणारे माझ्याकडे पोरं आहेत माझ्याकडे बी 165 पोरं आहेत कमी नाही पण माझ्या पोराला अजून मेळ लागत नाही कारण मीच मिळत नाही त्याच्यामुळं थोडं होईल मागं पुढं त्यात पण फार गोड पोरं तयार केले महाराज काय पोरं मृदंग वाजवतो बाबा कधी जरी वेळ भेटला तर जा संस्कृत काय पोरं तयार नाद करायचं नाही महाराजांसाठी एकदा त्या ठिकाणी धन्यवाद इकडे यांच्यासाठी टाळ्या वाजवणारा
सेवेला पूर्णविराम देतो. आणि हा आता कीर्तन झाल्यावर फोटो काढायला धक्काबुक्की करायची नाही. एक तर मी भारी कार माझ्या अंगावर पडले 2-4 जण सापळा फेकला मोडला असता. त्याच्यामुळे अशी विनंती आहे बाबा जरा प्रेम राहू द्या पण लांबून लांबून राहून द्या. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर Thank you.